आपल्या मनात नेहमी एक विचार येतो की एखाद्या प्रवासी विमानात जर तांत्रिक बिघाड झाला तर ते विमान पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर अलगद उतरू शकते का? व्यावसायिक प्रवासी विमानांमध्ये पॅराशूट प्रणाली का नसते? जर संपूर्ण विमानाला पॅराशूट लावले तर काय होईल? तर मोठ्या विमानांमध्ये पॅराशूट नसण्याचे मोठे कारण म्हणजे या विमानाचा प्रचंड आकार आणि प्रचंड वजन. ही विमाने प्रवासी व इंधनासह 300 टनांपेक्षा अधिक वजनाची असतात. त्या मोठ्या वजनाचा वेग सुरक्षितपणे कमी करू शकणारा पॅराशूट तयार करणे अत्यंत जिकिरीचे काम आहे. अशा पॅराशूटचा आकार हा कित्येक फुटबॉल मैदाना इतका मोठा असू शकतो, म्हणजेच त्या विमानांच्या कित्येक पट मोठा. त्यामुळे त्याला साठवणुकीसाठी मोठी जागा लागेल, तसेच त्याला उघडण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होतील. एवढ्या उंचीवर प्रचंड वेगात तो व्यवस्थित काम करेल याची खात्री देता येत नाही. एवढ्या मोठ्या पॅराशूटला उघडताना प्रचंड दाब निर्माण होईल. अचानक वेग कमी झाल्यामुळे निर्माण होणारा दाब सहन करण्यासाठी विमानाची नव्याने रचना तयार करावी लागेल. यामुळे विमानाचे वजन मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे त्याच्या इंधन कार्यक्षमतेत व एकूण कामगिरीवर म्हणजेच प्रवासी संख्येवर परिणाम होईल. ही एक मोठे आव्हान म्हणजे बहुतेक व्यावसायिक विमाने 800 किलोमीटर वेगाने उडतात. इतक्या वेगात पॅराशूट उघडल्यास पॅराशूट व विमान या दोन्हींचे प्रचंड नुकसान होऊ शकते. प्रवासी विमानांचे तर खासगी जेट विमानांमध्ये पॅराशूट नसण्याची कारणे म्हणजे प्रवाशांच्या केबिनमध्ये असलेला प्रचंड हवेचा दाब, विमानाचा वेग आणि ऑक्सिजनची कमी, तसेच विमानांची रचना या गोष्टी कारणीभूत ठरतात. या गोष्टींमुळे उड्डाणादरम्यान प्रवाशांनी उडी मारणे अशक्य होऊन बसते. तसेच बहुतांशी अपघात हे इतक्या कमी उंचीवर होतात की पॅराशूट प्रभावीपणे कामच करू शकत नाहीत. सध्याची खासगी प्रवासी विमाने प्रति तास 800 किलोमीटर या वेगाने उडतात. त्या हवेच्या झोतात उडी मारणे म्हणजे कॉन्क्रीटच्या भिंतीवर आदळल्यासारखे असते. वाऱ्याचा प्रवाह इतका तीव्र असतो की बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाला प्राणघातक इजा होऊ शकते. जेट विमानांची केबिन साधारण उंचीवर असताना दाबयुक्त हवेने भरलेली असते. हा दाब विमानाच्या दरवाजांना त्यांच्या बॉडीशी घट्ट धरून ठेवतो. हा दरवाजा विमान उंच आकाशात असताना उघडणे सर्वसामान्य व्यक्तीला अशक्य असते. समजा एखाद्या प्रवाशाने दरवाजा उघडण्यात यश मिळवले तरी विमानातून सुरक्षित उडी घेणे हे अशक्यप्राय असते, कारण या विमानात पंख तसेच इंजिन हे बाहेर पडण्याच्या ठिकाणाच्या अगदी मागेच असतात. बाहेर उडी मारणारी व्यक्ती ही विमानाच्या शेपटीला किंवा इंजिनला धडकण्याची शक्यता असते. 35 ते 40 हजार फुटावर हवा विरळ असते. बाहेर पडताच व्यक्ती ऑक्सिजनच्या कमीमुळे लगेच बेशुद्ध पडतो. विमान वाहतुकीच्या आकडेवारीनुसार 90% अपघात टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळेस होतात. म्हणजेच इतक्या कमी उंचीवर पॅराशूट उघडण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.